कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं हद से बढ़ गई हूँ, जो चाहे करने जमाना, अब मैं शाबाश, खुद शाबाश। पे अड़ गई हूँ। नरड्याला हात लावायचं नाही, नरड्याला हात लावायचं नाही। उठून बस, उठून बस। एका दिवसात कोण पैलवान होत नाही, पण अपेक्षापेक्षा जास्त करून दाखवलं, त्यांना प्रणाम। तर अतिशय चुरशीत झालेली ही कुस्ती बरोबरीत सोडवली जाते। जोरदार टाळ्या दोन्ही पैलवानांसाठी। सुरती ज्या पद्धतीनं तालीम माहिती नाही, लाल मातीत खेळलं जातं का मॅटवर खेळलं जातं काही माहिती नसताना एका दिवसात ती कुस्ती आत्मसात करून चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स दिल्याबद्दल आज श्रुती यांचा ट्रॉफी आणि बुके देऊन या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय। धन्यवाद मामा। मला आज कळलंय की 3 मिनिटाची कुस्ती किती कठीण असते। मला तर आता पण श्वास घेता येत नाहीये, पण माझी रिस्पेक्ट तालीमसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी एवढी वाढली आहे, तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप असं प्रणाम। मला वाटलं नव्हतं एवढं करतील, मला वाटलं एका पहिल्या 10 सेकंदात पडतील असं वाटलेलं मला, पण नाही, तिने टास्क होता म्हणून जिद्द लावली। फाईट आहे, फाईट आहे, फाईट नाही, फाईट आहे। फाईट. So win, we won today. हद से बढ़ गई हूँ, जो चाहे करने जमाना, अब मैं खुद पे अड़ गई हूँ। आता मी तर शिकवली ह्यासनी कुस्ती, आता म्हणलं जरा गाव दर्शन करावं लागेल। मग गेलं आमच्या इथल्या हिरीत। यार काश पोहायला शिकली असती यार, काश। पण मी जेव्हा नेक्स्ट टाइम जाणार आहे ना इचलकरंजीत, तेव्हा मी पोहायला शिकून येणार आहे। आज जे आपण फिरायला गेलो त्यात पैसे आलेत, त्याच पैशानं काहीतरी छोटस गिफ्ट घेऊया म्हणाले। चालेल, चल दाखवतो तुला जे आवडेल ते घ्यायचं। कांगठी बघायची, ठीक आहे। श्रेयजादा आम्हाला तिथनं इथं पाठवलीत, एवढे सहकार केले, माझ्या गावातल्या माणसाचं प्रेम बघितले, मी बघितलं इथे येऊन। ते फक्त श्रेयजादांच्या एका शब्दामुळं हे असो। हे ना, मला पण ती चालेल। मी तुला सांगितलं होतं फर्स्ट चॉईस इज द बेस्ट चॉईस। ओके, थँक्यू। जशी अंगठी पॅक झाली, आम्ही दोघे एवढे एक्सायटेड होतो की कधी श्रेया सरांना भेटतोय आणि कधी अंगठी त्यांना भेट देतोय। मी खूप एक्सायटेड होती की आम्ही आज बहुरूपी कलावंत करून इतकं सगळं त्यांच्यासाठी आणलेलं। आम्हाला काय आणलं? आम्ही जे मागून आणलं ते सगळं तुमच्यासाठी। ही घाल। किती गोड गोडंबा। हे बेसिकली माझ्या आणि सुभाष दादांचं मिश्रण आहे। सुभाष दादा एकदम तिखट मिरची सारखे आणि मी कंदी पेड्यासारखी गोड गोड। आणि हे पैसे जे आज आम्हाला मिळाले, बरं झालं, लय कमाई आणली तुम्ही। खूप झालं आपलं, आता भरपूर झालं। आता हे 300 रुपये आम्हाला कमायला थोडं म्हणजे आपल्याला कधी त्रास होत होता, पण आम्ही एक अशा सपोर्टिंगने म्हणजे आम्हाला लय माणूस हे करत होतं, आणि म्हणून एवढं आज भेटलं मला। आता एवढं पैसे बघायला भेटले लय। आता ह्याच्या मागे अशी एवढे पैसे सुभाष दादांनी कधीच नाही आणले। आणि तो जो त्यांच्यातला मुवमेंट होता तो खूप इमोशनल मुवमेंट होता आणि त्यांचा बॉन्ड बघायला खूप खूप डोळ्याला शांती आणि हृदयाला पण शांती मिळाली। हे 3 दिवस खूप काही काही शिकलीये मी, आणि मला असं वाटतं की जी श्रुती देव आणल्या आलेली इकडे आणि जी श्रुती आता आहे हिच्यामध्ये खूप सारे बदल घडले आहेत। जरी माझे रूट्स मुंबईमध्ये आहेत तरी पण कुठेतरी माझं हार्ट म्हणजे माझं हृदय इथे गावात आहे, इथे कुठेतरी रमलंय ते। आज तालमीमध्ये सिटी सुंदरी श्रुती रावळ आली होती।
तिला कुस्तीमधलं काही माहिती नाही, तरीही ती जे 3-4 महिन्यात ज्यांना जमत नाही ते तिने आज दिवसभरात करून दाखवले. तिनं खरोखर म्हणजे इचलकरंजीकरांचं मन असं जिंकलं की तिनं दिल काढलं आणि दिल मध्ये इचलकरंजी काढलं. मी म्हणलं मन काय, मी तर स्पर्धाच जिंकली, आता जग जिंकले मी. आता तर काहीच इम्पॉसिबल नाही. तुमची मनं जिंकणं झालं सगळं. लईच आनंद वाटलं की एवढं तुम्ही सिटीतून येऊन एवढं भर उन्हात बिन चपलाचं डोक्यावर देवाचं हे घेऊन घरोघरी मागत फिरला तुम्ही असल्या उन्हात. काही लोक मागताना नाही म्हणून सुद्धा सांगतात, काही लोक देतात पण, कारण एवढं बोलून घेऊन सुद्धा तुम्ही मागितलं, हे आम्हाला बहुत आनंद झालं. तुम्ही ज्याला मागत आला माय दे, तांदूळ दे, पैसे दे असं म्हणत आला, त्याला असं साक्षात वाटलं की ती प्रणालीताई नाही, नसतापैकी साक्षात ती लाड लक्ष्मीच अवतरलेली आहे. खूप भारी वाटलं मला की कुठेतरी म्हणजे मी जे केलंय किंवा जे मी करायचा प्रयत्न केलाय, दिसण्याचा प्रयत्न केलाय, तो सफल झालाय आणि लोकांपर्यंत तो पोचलाय. त्या बहुरूप्याला सारा कुठंच नाही, म्हणून हा बहुरूपी पालात आहे. तो पालात असल्यामुळे त्याला किंमत नाही. पण आज आम्ही ह्या जागेवर ज्या आता जे उभे आहेत, ते एक सुभाष चौगुले, एक कुठल्या तरी एक स्टेजवर त्यांनी कार्यक्रम केला आणि तो सगळ्यांना आवडला, म्हणून आम्ही आज जाग झालो. आम्हाला दीदीनं आमची चाललेली कला परत ओपन करून दिली, याबद्दल आम्ही दीदीचे खूप खूप आभारी आहोत. मला एवढा आनंद झाला की आज तुम्ही बहुरूपी समाजाला जाग केलंय. कारण का महाराष्ट्राला बी कळू द्या की बहुरूपी समाज कोण आहे आणि कसा आहे आणि कसा वागतो आणि कसा राहतो. तुमच्या ह्याच्यातूनच सगळ्या आज महाराष्ट्राला कळत. तो या सिटीच्या मिसगावच्या बाहेर ट्रॅव्हल केलेलं नाही आहे, त्यामुळे मला ट्रॅव्हलिंगची एलर्जी आहे, नाही बसची नाही कारची. आणि आता बघा हा मुलगा सगळे ठिकाणी तो प्रवास करत आहे, ही एक मोठी अचीवमेंट आहे माझ्या दृष्टीने. जरी तो शो विन करेल नाही करेल. मला पण धन्यवाद बोलायचे सगळ्यांना मला स्वीकारासाठी. आणि मला असं वाटलं नव्हतं की मी एवढं घुल मिळणार इथे येऊन. मला जी एन्करेजमेंट पाहिजे होती आज ह्या पंचायतमध्ये मला भेटलं आणि मला असं वाटलं की आय हॅव टू बकल अप आणि मला अजून रिस्पॉन्सिबिलिटी आणि घ्यायला पाहिजे क्रिशसाठी. आता मी कसे एक मॉडेल आहे, तर मी काय करते, मी रॅम्प वॉक करते. मी काही कोणाला थोडं शिकवलंय मध्ये टाइम मिळाला तर आपण एक मस्त रॅम्प शो करूया चल भावा सिटीच्या टायटल सॉन्गवर. आम्ही सादर करत आहोत इचलकरंजीच्या लोकांसाठी लास्ट पंचायत मध्ये एक स्पेशल रॅम्प शो. लाईट्स कॅमेरा ऍक्शन. ही पंचायत ना काहीतरी वेगळीच होती. इथे पूर्ण गाव जमा झालेलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.